डायबिटीस नॅचरली कसा रिव्हर्स करायचा, काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण केवळ घरगुती फूड बघणार नाही, पण त्याच्या मागचे शास्त्रीय विवेचन बघणार आहे की ज्याच्या क्लिनिकल ट्रायल्स केल्या गेल्या आणि त्या फूडमध्ये सायंटिफिक माहिती काय आहे याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूयात की जेणेकरून तुमचा डायबिटीस कंट्रोल राहू शकेल. आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असते की डायबिटीस म्हणजे आयुष्यभर गोळ्या, पण आपण हे जर पदार्थ व्यवस्थित पद्धतीने खाल्ले तर कदाचित तुमच्या शुगर नॅचरली कंट्रोल राहू शकतात. त्यातलं पहिलं फूड म्हणजे मेथीचे दाणे, विच इज कॉल्ड ॲज अ फेन्युग्रिक सीड्स. मेथीच्या दाण्यांमध्ये आयसोल्युसिन नावाचं एक अमायनो ॲसिड असतं की जे नॅचरली शुगर कंट्रोल करू शकतं आणि इन्शुलिन रेजिस्टन्स देखील कमी करू शकतं. जनरली डायबिटीसमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्समुळे शुगर वाढलेले असतात, पण मेथीचे दाणे जर आपण योग्य पद्धतीने जर सेवन केले तर शरीराला उपकारकच ठरू शकतात, कारण त्याच्यामध्ये काही सोल्युबल फायबर्स असतात की ज्याच्यामुळे जे नॅचरली शुगरचं ॲब्सॉर्प्शन आहे ते मंदावलं जातं. मेथीचे दाणे केवळ फक्त शुगरच कंट्रोल करत नाहीत, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी पण वाढवतात, त्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो. त्याचबरोबरीनं मेथीच्या दाण्यांमुळे जे शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे HDLची लेवल वाढते आणि जे वाईट कोलेस्ट्रॉल जे LDL आहे किंवा ट्रायग्लिसराइड्स आहेत त्यांची सुद्धा लेवल कमी होते असं संशोधन सांगतं. मेथीचं पाणी कसं तयार करायचंय, 1 ते 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते फक्त गाळून तुम्ही सेवन करू शकता किंवा जेवणापूर्वी 1 चमचा तुम्ही मेथीचं चूर्ण सेवन करू शकता आणि नंतर जेवायला बसू शकता की जेणेकरून तुमची पोस्टप्रँडियल म्हणजे जेवणानंतरची शुगर अतिशय उत्तम रीतीने कंट्रोल राहू शकते. दुसरं नाव ऐकून कदाचित तुम्ही तोंड वाकडं करणार आहे, मला माहिती आहे, ते म्हणजे कारलं, ज्याच्यामध्ये कॅरेंटीन नावाचं घटक द्रव्य असतं की ज्याच्यामुळे शुगर कंट्रोल राहते. त्याच्यानंतर नॅचरल पॉलिपेप्टाइड P नावाचं इन्शुलिन सारखं स्त्राव करणारं द्रव्य असतं की ज्याच्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो किंवा नॅचरली इन्शुलिन सिक्रीट होतं. एका 12 आठवड्याच्या क्लिनिकल रिसर्च स्टडीमध्ये असं आढळलं की जर नियमितपणे कारल्याचा रस सेवन केला गेला तर फास्टिंग शुगर आणि HbA1c मध्ये लक्षणीयरित्या घट दिसून येते. तिसरा पदार्थ आहे आवळा म्हणजे इंडियन गुजबेरी. त्या आवळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे व्हिटॅमिन C खूप हाय लेवलला असतं की जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, असा निष्कर्ष आढळलाय. आवळ्यामध्ये एवढे अँटीऑक्सिडंट्स असतात की डाळिंबापेक्षा 60 पट अधिक आणि ब्लूबेरीपेक्षा 50 पट अधिक, जेणेकरून डायबिटीस मधले जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते प्रिव्हेंट करण्याचं काम आवळा अतिशय उत्तम पद्धतीने पार पडतो. पुढचा घरातला पदार्थ म्हणजे दालचिनी, ज्याला आपण सिनॅमॉन म्हणतो, की त्या सिनॅमॉनच्या पावडरमध्ये काही अशी घटक द्रव्य असतात ज्याला MHCP असं म्हणतात. त्या घटक द्रव्यामुळे होतं काय की इन्शुलिनची नक्कल करतात आणि ज्याच्यामुळे शुगरचं ॲब्सॉर्प्शन ब्लडमधलं चांगलं होतं, ज्याला इन्शुलिन मायमेटिक्स असं म्हणतात. दालचिनीमुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग होतं म्हणजे अन्न हळूहळू पुढे सरकतं आणि भूक मंदावते आणि पर्यायानं शुगर कंट्रोल राहते. जेवणानंतरची साखर म्हणजे पोस्टप्रँडियल शुगर कंट्रोल करण्यास दालचिनी ही उत्तम द्रव्य आहे. साखरेबरोबरच दालचिनी तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी करण्यास मदत करते आणि HDL वाढवण्यास मदत करते. पुढचा घरगुती पदार्थ आहे होल ग्रेन्स अँड मिलेट्स म्हणजे संपूर्ण धान्य आणि भरड धान्य. याच्यामध्ये येणारे ज्वारी, बाजरी, नाचणी यांच्यासारखी जी धान्य आहेत त्यांचा बेसिकली ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन HbA1c रिडक्शन होतं, प्लस तुमचं LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि HDLची लेवल वाढते. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या एका अभ्यासानुसार जे लोक दिवसातून 3 वेळा संपूर्ण धान्य खातात म्हणजे होल ग्रेन्स किंवा मिलेट, तर त्या लोकांच्या टाईप 2 डायबिटीस होण्याचा धोका 18 ते 21% कमी होतो. आजकाल फॉक्सटेल, लिटिल मिलेट आणि ब्राउन टॉप मिलेट यांना पॉझिटिव्ह मिलेट्स असं संबोधलं जातं. घरातील पुढचा पदार्थ आहे भेंडी, ज्याला ओक्रा म्हणतात. भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा एक चिकट पदार्थ असतो की जो आपल्या आतड्यांमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा थर तयार करतो की ज्यामुळे शुगरचं ॲब्सॉर्प्शन डायरेक्टली ब्लडमध्ये होत नाही आणि त्यामुळे शुगर नियंत्रण राहण्यास मदत होते. भेंडीचं सेवन केल्यानंतर एका प्राण्यांच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलंय की इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि इन्शुलिनची निर्मिती सुद्धा सुधारली जाते की जेणेकरून तुमच्या शुगर कंट्रोल राहतात. 2011 मध्ये एका जर्नल ऑफ फार्मसीमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये असं आढळलंय की जर तुम्ही दररोज भेंडीचं सेवन करत असाल तर तुमचं HbA1c लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि फास्टिंग शुगर कंट्रोलमध्ये राहते. घरगुती शेवटचा पदार्थ म्हणजे जांभळाची बी. जांभळाच्या बी मध्ये
ट्रिबोलिन नावाचं घटक द्रव्य असतं की ज्याच्यामुळे गॅस्ट्रिक एम्प्टिंग होतं, म्हणजे अन्न हळूहळू पुढे सरकतं आणि भूक नियंत्रण होण्यास मदत होते. अमायलेज नावाचं एन्झाईम असतं की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं जे काही रूपांतरण असतं ते साखरेत होतं. त्याचं कंट्रोल किंवा त्यांना प्रतिबंध करण्याचं काम हे जांभूळ बी करतं. एका क्लिनिकल अभ्यासानुसार जर तुम्ही दररोज 5 ग्रॅम जांभळ्याच्या बीची जर पावडर खाल्ली तर असं आढळलंय की HbA1c 1 ते 1.3% कमी होतोय आणि फास्टिंग शुगर अराउंड 50 ते 60 मिलीग्रॅम पर डेसिलिटरनं कमी होतीये. आज मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे. सकाळी जर उपाशीपोटी तुम्ही धन्याचं पाणी घेतलं किंवा ॲपल सायडर व्हिनेगर जर पाण्यात मिसळून घेतलं तर तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते की जेणेकरून डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. पण सगळ्यात महत्त्वाचं हे मी तुम्हाला कुठल्याही औषधांना सबस्टिट्यूट ह्या गोष्टी सांगत नाहीये. तुम्ही जर तुमच्या दररोजच्या जीवनशैलीत जर बदल केला, आहारामध्ये सांगितलेले हे पदार्थ दररोज सेवन करायला घेतले, दररोज साधारण अर्धा ते पाऊण तास व्यायाम केला, योगासनं केली, पुरेशी झोप घेतली तर तुमच्या शुगर नक्की कंट्रोल राहतील किंवा तुमचा डायबिटीस रिव्हर्स देखील होऊ शकेल.